बॅटरी चोरास अटक. अहिल्यानगर बॅटरी चोरीच्या 2 गुन्ह्यांची कोतवाली पोलिसांनी उकल केली आहे. 32,000चा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले 50,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 82,000चा मुद्देमाल हस्तगत करून एकास अटक केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल होता. हा गुन्हा प्रेम जितेंद्र साठे राहणार केडगाव देवी अहिल्यानगर याने केली असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन नमूद आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अहिल्यानगर शहरात सदर आरोपीचा शोध घेत असताना त्यांना प्रेम जितेंद्र साठे हा होंडा कंपनीची ब्लॅक ॲक्टिवा मोपेड यासह मिळून आला. त्याच्याकडे उपरोक्त गुन्ह्याची तपासात चौकशी केली असता नमूद आरोपी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी करता त्याने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 गुन्ह्यांची कबुली दिली. उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्यांची कबुली आरोपीने देऊन दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेल्या बॅटऱ्यांचे मुद्देमाल काढून दिला. या गुन्ह्यात बॅटऱ्यांच्या मुद्देमालासह दुचाकी असा एकूण 82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही दाखल गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे, विशाल दळवी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहगले, तानाजी पवार, सूरज कदम, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सचिन लोळगे, सोमनाथ केकान, महेश पवार, सोमनाथ राऊत, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल ई सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.